नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजित नवरात्र उत्सव 2025 यंदा उत्साहात साजरा होतोय. सालाबादप्रमाणे यंदाही नवयुग मित्र मंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. नवयुग मित्र मंडळाच्या आपल्या कार्याच्या 21व्या वर्षात पदार्पण करत असून कर्नाटक येथील मंदिराचा आकर्षक देखावा साकारण्यात आलाय. नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई आमरे, मंडळाचे संस्थापक रमेश आमरे, सरचिटणीस संस्थापक डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मानपाडा टिकुचिनीवाडी येथे साजरा होतोय. 9 दिवस होणाऱ्या उत्सवाला 12 विविध समाजाचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दररोज या ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम सादर करून सामाजिक संस्कृतीचं दर्शन जे आहे ते इथे घडवले जाते. पंजाबी, गुजराती, कन्नड, केरळा, बंगाली, अगरवाल, सिंधी, उत्तर भारतीय, तेलुगू, धनगर, वाल्मिकी, मराठा या सर्व समाजातील बांधव या ठिकाणी एकत्र येऊन आपली संस्कृती आणि कला सादर करून या ठिकाणी या नवरात्र उत्सवाची शान वाढवत आहेत. तर भक्तजन देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळालंय. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज देवीची दुसरी माळ होती. आज इथे 9 दिवस भरगच्चा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज तुम्हाला कन्नड समाज होते, बँगलोर आणि म्हणजे पूर्ण कर्नाटकातली लोक इथे आलेली 100 ते 125 लोकांनी आज इथे कीर्तन भजन केलं, देवीची आरती केली आणि लोकांनी हेच मला माहिती की सर्वांना सुख समृद्धी आनंद लावले. नाही, ही काल्पनिक आहे. गेल्या 21 वर्षामध्ये नवीन मित्र मंडळ आमरे कॅन्सर ट्रस्ट याच्या माध्यमातून नवरात्र साजरा करत असतो. 29 तारखेला महिलांसाठी खास आम्ही नाटकाचं आयोजन केलेलं आहे. फ्री वेडिंग घाणेकर नाट्यगृह आहे. तर महिलांनी फक्त महिलांसाठी आहे आणि घरगुती नाटक आहे. ते महिलांनी आवर्जून तिथे बघावं. ते नाटक महिलांसाठी एकदम फ्री केलेलं आहे. हाच संकल्प आहे सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद आमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आणि ठाण्याच्या रहिवाशांना आता मुक्त करू, ही माझी संकल्पना आहे. आणि भारतीय जनता पार्टीतर्फे ठाणे महानगरपालिकेमध्ये यावर्षी आमचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होत आहेत. श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे हे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा. अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय या ठिकाणी साधण्यात आलेला आहे. नवरात्र उत्सवास प्रारंभ झालेला आहे. ठाणे शहरातील इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवरती संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचं प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला आहे. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सहकुटुंब देवीची पूजा केली, तसेच आरती देखील यावेळी मनोभावी केली. विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीच्या दर्शनाला भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. लांब लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाकरिता येथे दाखल झाले होते. विविध भजन कीर्तनही येथे सादर करण्यात आले. एकंदरच संपूर्ण वातावरण या ठिकाणी भक्तिमय झालेले पाहायला मिळाले. जयम देवी भाग्यम भगवती कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवरती धडक दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती, आता नवरात्र उत्सवातही पाण्याची टंचाई आहे. आता आम्ही दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर नवरात्रीच्या आत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांच्या दालनात त्यांना कोंडून ठेवू, तसेच येत्या दसऱ्याला रावणाचं दहन करू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. कळवा मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असं चित्र निर्माण झालेलं आहे. पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जाते असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातो. या संदर्भातली तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने आज थेट आमदार जितेंद्र आव्हाड, शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे पालिकेमध्ये धडक दिली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनामध्ये ठाण मांडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाईमागे राजकीय कारण आहे. ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंब्र्यात पाण्याची टंचाई का? मुंब्र्याचा अल्मास कॉलनीतील संप केंद्राचा पंप 6 दिवस बंद आहे. अवघे 5,000 रुपये खर्च असताना देखील तो पालिका दुरुस्त करत नाही. कल्याण फाटा येथे वॉल उघडून पाणी डायव्हर्ट केलं जात असल्याने मुंब्र्याला पाणी पुरवलं जात नाही. कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेने मारण्याचा विचार आहे का?
कळमनुरातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलीकडे आहे. असं असताना सत्ताधारी मोर्चे काढत आहेत आणि पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सरकार पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे सोडून मोर्चे कसले काढते असा सवाल त्यांनी केलेला आहे. गेले कित्येक दिवस कळवा मुंब्र्यामध्ये पाणी नाही आहे. आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो, पाण्याचा प्रश्न मिटवा, पाण्याचा प्रश्न मिटवा. आणि माझ्या अंदाजाने मुद्दामून केलं जातं. याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत. आज एका सत्ताधारी पक्षाने मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांचा पक्ष, आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय. शासन कोणाचं आहे? प्रशासक कोणाचं आहे? शासनाने आणलाय ना. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी. हे मोर्चे काढून, हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारीही काम करत नाही. त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही. अरे, पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना. आम्ही आज 10 MLD ची फाईल तयार करून किती महिने झाले? माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले. ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती? 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही. म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला? आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने. आणि का पहिल्यांदा येतोय का आम्ही ठाणे महानगरपालिकेत? दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय. आज आम्ही सांगून जातोय, सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत. जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंब्र्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल. आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघून मग आम्ही कोणालाच सोडणार नाही. 2002ला धरण मान्य केलेलो हे नतद्रष्ट जे होते ना इथले सत्ताधारी, त्यांनी केवळ पैशाच्या लोभापायी तो धरण नाकारलं. केवळ पैशाच्या लोभापायी. नाही तर आज अख्खं ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं. सुजलाम सुफलाम. हे मेट्रोचं सांगतात महाविकास आघाडीने काम केलं नाही. कोविड असताना कोणी काम केलं? आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते. कोणावरती बोट ठेवतात तुम्ही? आणि आता कुठल्या म्हटल्या मेट्रोचं काम झालंय? उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डब्बे चालवायचे. नशीब रश्मीनी ओढून डब्बे पुढे नाही नेले. कसले येतं? यांना काहीच करायचं नाही, यांना लक्षच द्यायचं नाहीये. कारण यांना मतं अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली. घोडबंदर रोडला पाणी आहे, करोडो रुपयाच्या टँकरचे पैसे भरले जातात घोडबंदर रोडवर. मग पाणी कुठे? फक्त नौपाड्यापुरतं ठाणं आहे का? मर्यादित आहे की नौपाड्याला पाणी दिलं, एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं? गरीब यांच्यासारखे बिचारे 2 दीन दुबळे, दलित, शोषित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांनी मरा. नदी नाले वाहत आहेत पण ठाण्यात पाणी नाही. त्यांची बोलणं झालं. आयुक्त म्हणाले येतो, बघतो, अधिकाऱ्यांना सांगतो, ह्याच्यावरती काही होतच नाही. अरे पण तुमचं स्वतंत्र पाणी योजनाच नाही ना. मग ठाणे महानगरपालिका एकच दरिद्री महापालिका आहे की जिचं स्वतंत्र पाणी व्यवस्थेचं काही प्लॅनच नाही. दुसऱ्याच्या घरावरती अवलंबून असलेलं शेजारचं घर, म्हणजे मी शेजारच्या घरावर अवलंबून आहे तर माझ्या घरचे जेवण मला काय पुरणार आहे? मला शेजारच्याकडे भिकच मागायची आहे. ठाणे महानगरपालिका कटोरी घेऊन फिरतच असते, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. कधी MIDC कडे जाते, कधी इरिगेशन कडे जाते, कधी स्टेम कडे जाते, कधी याच्याकडे जाते, कधी लक्षच दिलेलं नाही कधी ठाणे महानगरपालिकेने. कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामध्ये 20-40% पैसे मिळतात म्हणून कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यावरती करोडो रुपये गेले आमचे. पण आम्ही एक धरण बांधू शकलो. आज जागोजागी कचरा पडलाय. ठाणे महानगरपालिकाची क्षेपणभूमी नाही, डम्पिंग ग्राउंड नाही ठाणे महानगरपालिकेला. वाईट अवस्था आहे. आज ट्रॅफिक 3-3 तास एकेका जागी उभा राहावं लागतं. आता विनोद पवार आलेत. विनोद पवार मी आधीच वॉर्निंग देऊन जातो, आधीच वॉर्निंग देतोय. सणासुदीचे दिवस आहोत म्हणून आम्ही शांत आहोत. उद्या अशी वेळ नाही येऊ की माझ्याच हाताने मी कुठल्या अधिकाऱ्याला काळं फासीन. हे अति व्हायला लागलंय. 5,000 रुपयाचा एक पंप खराब झालाय. तो पांडे 6 दिवसापासून सांगतो बदलतो. अरे 5,000 रुपये मी त्याला स्वतः सांगितलं मी पैसे देतो. कुलकर्णी बरोबर आहे, हा तुमचा अधिकारी साक्षीदार आहे. काय चालू आहे? कल्याण फाट्याला वॉल ऑपरेट करतात. वॉल ऑपरेट केल्याने ह्यांचं पाणी बंद होतं. किती वाजता? आणि सगळे दलित आहेत. 2 वाजता लगेच पाणी जातं. 1 मिनिट ताई, हे सगळे दलित, शोषित आहेत, मागासवर्गीय आहेत. मुद्दामून यांना पाणी द्यायचं नाही. तुम्ही नौपाड्याला द्याल का? असं अशी हे करा. नौपाड्यामध्ये 5 दिवस पाणी नाही, नौपाड्यात जगू देतील का तुम्हाला? हे बिचारे गरीब आहेत, काही करू शकत नाहीत, त्यांना पाणी नाही. नौपाड्यामध्ये धो वाहत आहे, 24 तास पाणी. काय गरिबांनी जगायचं नाही काय? हे बरोबर नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघू, नाही तर रावणाचं धन आम्हाला
या महापालिकेत करावं लागेल. उद्या आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन आम्ही गोंधळ घातला तर आम्हाला दोषी ठरवू नका. कळवा परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून महापालिकेकडून पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने कळव्यातील नागरिकांनी अनेक वेळा कळवा प्रभाग समिती पाणी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासन उदासीन असल्याने ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कळवा विभागातील भाजप कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभाग प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावकरे, भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी उपमहापौर अशोक भोईर, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, हर्षला बुबेरा, विनोद पाटील, मनोज साळवी, लक्ष्मीकांत यादव यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी व महिलांनी कावेरी सेतू ते प्रभाग समिती असा आक्रोश मोर्चा काढला. यावेळी महिलांनी डोक्यावरती मडके घेऊन कळवा प्रभाग समितीच्या प्रवेशद्वाराजवळ फोडून आपला निषेध व्यक्त केलाय. यावेळी कळव्यात पारसिकनगर येथील ओझोन व्हॅली येथून पाईपलाईनने येणारे पाणी कमी दाबाने येते, परंतु सिस्टीम असून समान पाणी पुरवठा होत नसून तो 8 वॉल खोलून चालू करा आणि पाणी नियमित करावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ बांधून तयार असलेल्या जलकुंभाचा नवीन पाईपलाईन जोडून त्याच्यातून कळवा प्रभाग समितीला पाणी पुरवठा करावा. MIDC व स्ट्रेममधून खंडित होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भातील माहिती कळव्यातील नागरिकांनी ध्वनी क्षेपकाद्वारे देण्यात यावी अशी मागणी कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीने यासंबंधित जाधव आणि पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांना निवेदन देखील देण्यात आलं. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनाच्या वतीने समस्या तातडीने सोडवण्याचं आश्वासन दिले आहे. मागील 4 महिन्यांपासून MIDC कडून वारंवार पाणी पुरवठा खंडित करण्याचं काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. सध्या 3 ते 4 तास सकाळ संध्याकाळी पाणी पुरवठा नियमित सुरू राहील. तसेच लिकेज पाईपलाईन तातडीने दुरुस्त करावी. यापुढे पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं यावेळी अतुल कुलकर्णी उपकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी दिलं आहे. माजी उपमहापौर अशोक भोईर यांच्या पुढाकाराने आणि आमचे या ठिकाणचे सगळे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा निघालाय. खरं म्हणजे या ठिकाणचा सगळा भाग म्हणजे मनीषानगर असेल, भुसारवाडी असेल, निरनिराळ्या भागातल्या महिलांचा हा आक्रोश आहे आणि तो व्यक्त करण्याकरता आज या ठिकाणी आले. यांनी मडकी फोडली शेवटी, कारण मडक्यामध्ये पाणी नाही आणि त्याच्यामुळे महापालिकेचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. मला वाटतं महापालिका ही केवळ निवेदन घेण्याकरता नाहीये, ती प्रश्न जे आहे ते अधिकाराने सोडवण्याकरता आहे. प्रत्येक वेळेला काय लोकांनी कोर्टामध्ये जायचं काय? प्रत्येक वेळेला लोकांनी पाण्यासाठी देखील कोर्टामध्ये पिटिशन दाखल करायचे काय? याच्यासारखी संतापजनक गोष्ट नाही. योग्य पद्धतीने जे म्हणून जबाबदार आहेत त्यांनी नियोजन केलं पाहिजे. येत्या 10 दिवसामध्ये जर आपण नियोजन केलं नाही तर कळवेकर नागरिक काय करतात ते महापालिकेला निश्चितपणे कळेल. तुम्हाला एका ठिकाणी बसणं मुश्किल करून टाकेल भारतीय जनता पार्टी, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठल्या या पक्षात आहेत का त्या पक्षात आहेत, प्रश्न हा नाही आहे. प्रश्न आमच्या कळवेकर सामान्य नागरिकांचा आहे आणि त्या ठिकाणी ते काही करू शकत नाहीत. निरनिराळ्या पद्धतीने चाव्या बदलण्याचं आणि चाव्या फिरवण्याचं पण काम केलं जाते. अशा प्रकारचा हा आरोप देखील या आम्हाला नागरिकांनी केला आहे की काही वेळ एका ठिकाणी पाणी देणं, आणि त्यामुळे या मोर्चाच्या निमित्ताने याचं उग्र स्वरूप निश्चितपणे पुढच्या काळामध्ये कळवेकर दाखवतील. बघितलं की सातत्याने कळवेकरांना या इकडे पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या इकडे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते याच्यामध्ये दोषी आहेत. माननीय केळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या इकडे ज्या पद्धतीने चाव्या फिरवल्या जातात आणि विशिष्ट भागालाच त्या तिकडे पाण्याचा लाभ भेटावा आणि बाकीचे लोक पाण्यापासून वंचित राहावी, ही भूमिका प्रशासनाची बिलकुल खपून घेतली जाणार नाही. पाण्याचं नियोजन पूर्णपणे चुकतंय आणि त्याचबरोबर या इकडे जी तक्रार आहे की कळव्याला पूर्वेला त्या तिकडे पाण्याची टाकी आहे पण त्याच्यामध्ये लिकेज आहे, त्याची कुठेही दुरुस्ती नाही. त्या पाण्याचं नियोजन काय करताय आणि टाक्या आहेत पण पाणी नाही, अशी जी परिस्थिती आहे याच्यावरती जर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर त्यांना समोर भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्त्यांची कारवाई आहे त्याच्या सामोरे जावं लागेल. कळवेकरांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यात हा पाणी मोर्चा काढण्यात आला. पाणी प्रश्न खऱ्या अर्थाने 2012 पासून आज सुरू झाला.
तो आजपर्यंत आहे. परंतु मे महिन्यात पाऊस जोरात पडतो, नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो, धरणं व भरून, परंतु कळव्याच्या नागरिकांना पाणी नाही. हा पाणी येतो पारसी नगरच्या ओचल आणि ओचल वालीवांना पायी फरक मनीषा नगर आणि कळवा या ठिकाणी. आता आम्हाला 5 MLT पाणी दोन्ही, तर हा तिथूनही आला पायी भरतो, पाऊण तास ते येत नाही आणि 3 तासात गेल्यावर 2 तासात पाण्या भरत नाही. या ठिकाणी पाण्या छोट्या टाक्या आणि टाक्या छोट्या असणे भरत नाही आणि म्हणून हा प्रश्न. आज आमचे आमदार संजयजी केळकर साहेब, आमचे आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि उपमहापौर अशोकजी भोईर साहेब, मनोज साळवी आणि आम्ही आज किती दिवस या प्रश्नासाठी आम्ही सतत प्रभाग समितीमध्ये फेऱ्या मारत आहोत. त्यांना आम्ही काही मुदतही दिलेली या संदर्भामध्ये की आम्हाला पाणी प्रश्न तुम्ही आमचा सोडवा, पण अजूनपर्यंत काही आमचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. म्हणून आज आम्ही त्या प्रश्नाला आम्ही मोर्चाचं स्वरूप दिलेलं आहे आणि हा मोर्चा नागरिकांनी याच्यामध्ये आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला सोमवारपासून मोठ्या जल्लोषात सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती 22 सप्टेंबर 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे. सोमवारी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली, तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या. क्रीडाई MCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व सहकाऱ्यांच्या मदतीने हा नवरात्र उत्सव रासरंग 2025 मोठ्या आनंदात आणि जल्लोषामध्ये सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना अनुभवता येणार आहे. तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जाईल. यांना सुमारे 12,000हून अधिक गरबाप्रेमींकडून महोत्सवात सहभागीची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवामध्ये रासरंगचा समावेश झाला आहे. ठाणे, नवी मुंबई आजूबाजूच्या शहरातील नागरिकांनी रासरंग या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी माहिती क्रीडाई MCHI ठाणे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी या कार्यक्रमाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. बाबा दिखेला हरिओ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सोडी देवी
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.